आमच्या पूर्वजांनी जे काही गोष्टी केल्या ते पिढ्यानपिढ्या समोर चालत आल्या. माझ्या आजोबांनी ही कला मला दिली, याला दिली आणि आम्ही तीच पुढे घेऊन जातोय का. राजाश्रय मिळालेली ही कला आहे. बरोबर, महाराजांच्या दरबारात राजाश्रय मिळालेली कला आहे, तर ती तेवढ्याच ताकदीने सादर केली पाहिजे. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम, शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम. भारतापुरतं मर्यादित नाही राहायचं किंवा लोककला आपली जी महाराष्ट्राची गाजलेली लोककला की आम्हाला, मी मगाशी सांगितलं की आम्हाला बाहेर देशामध्ये ते वाईड लेवलला रिप्रेझेंट करायची. मायभूमी गुंडाने गाती नरसिंह राजा छत्रपत, सह्याद्री कोपला धरणी कापली राज बघून त्याचे हात बरफाट, तानाजी बाजी धनाजी कंक लढून पुसला मोगली कलंक. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुस्तकांमधून, सिनेमांमधून तर लोकांनी बघितलेलाच आहे, पण तो लाईव्ह अनुभवण्यासाठी ह्या अशा मराठी कॉन्सर्ट ठेवल्या पाहिजेत आणि शिवगीतांच्या, तर त्याच्यामुळं आम्हाला ते जास्त डोक्यात आहे. महाराजांनी कुठली लढाई करण्याच्या आधी एक प्री प्लॅनिंग व्हायची. असंही आपण सगळ्यांनी वाचलेलंच आहे की स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून बहिर्जी नायकांना हे केलं जातं. तर बहिर्जी नायकांचं जे प्लॅनिंग होतं ते खूप जबरदस्त असायचं आणि ते सगळं महाराजांपर्यंत पोहोचायचं. आता त्याच संदर्भात आलेली एक करपल्लवीची भाषा होती, जे गोंधळी समाजाने उदयास आणलेली ती करपल्लवीची भाषा, ती बोटांची भाषा बहिर्जी नायकांना गोंधळ्यांनी सांगितली. मराठवाड्यामध्ये खूप जास्त ही कला अजूनपर्यंत म्हणजे आहे, लोकांनी टिकवलेली आहे. बोटांच्या इशाऱ्यावरती काय बोललंय कळतच नव्हतं, काय इशारा करतो हे समजत नव्हतं. मेसेज पोहोचायचा तिथपर्यंत जायचा आणि तेवढ्या वेळात सगळं होऊन जायचं. तुला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज काय? महाराजांचा जो इतिहास आहे आता पूर्ण वाचला आहे, त्यामुळं ते सगळं माहिती आहे. पण जेव्हा कधी मी महाराजांचं नाव घेऊन एखादी गोष्ट करतो, जेव्हा मी मनाने खचलेला असतो, तर त्यावेळेला मी महाराजांची मूर्ती पाहतो, महाराजांकडे 2 हात जोडतो, कारण आज जो काही आहे तो त्यांच्यामुळे. आमची सुरुवातच उठल्यानंतर महाराजांच्या दर्शनाच आम्ही सुरुवात करतो, जे आहे ते. बरोबर. जे बाकीचे आहेत ते काम म्हणून. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, कायमच आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो ना, आजचं निमित्त देखील खास आहे. शिवशंभू गर्जना या नावाने मराठी म्युझिक कॉन्सर्ट, बरं नुसतं मराठी म्युझिक कॉन्सर्ट मी अर्थाने म्हणणार नाही, तर यामध्ये असतात केवळ शिवगीतं, शिवस्तुती, शिवरायांचा 8वा प्रताप असं आपण म्हणत असतो. आणि हा प्रताप आठवता खरं तर शब्दांमधनं, वाक्यांमधनं आणि संगीतांमधनं व्यक्त करण्याचं 2 अवलिया काम करतात संबंध महाराष्ट्रावर. ते म्हणजे अभिजित जाधव आणि अमू जाधव. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय शिवराय. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर छत्रपती खरं तर आपला मान, सन्मान, स्वाभिमान आणि अस्मिता आहे आणि त्यांना आठवूनच खरं तर मी कायम असं म्हणत असतो की इतिहासाचं भान असेल तर तुम्ही वर्तमानात जगू शकता. बरोबर. आणि मला असं वाटतं तेच भान आणि सगळ्यांना त्याबद्दलची माहिती देण्याचं काम तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही करता. पहिले तर थेट प्रश्न, केवळ शिवगीतं, इतर गाणी तुम्ही घेऊ शकला असतात, पण याचाच कार्यक्रम करावा ही संकल्पना पुढे आणावी असं तुम्हाला दोघांना का वाटलं? तुला प्रश्न. मेन मुद्दा असा आहे, वेगवेगळे कला प्रकार आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला बघायला गेलं तर खूप मोठ्या आहेत आणि आत्ता त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडिया असेल किंवा आपल्या टेलिव्हिजनच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. पण एक कुठंतरी खंत वाटत होती की सगळ्याच प्रकारची गाणी येतात, तर शिवगीतांचं पण असं काहीतरी मोठं झालं पाहिजे. कारण आमचा पर्पज असा आहे की हे शिवगीतांचा कार्यक्रम घेऊन आम्हाला बाहेरच्या देशामध्ये जायचं आहे. तर एक मनामध्ये संकल्पना आली की असं आपण करू शकतो. याच्याशी चर्चा केली आणि सुरुवात झाली. म्हणजे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये हा कार्यक्रम करावा अशी इच्छा आहे का? हा, अशी अगदी. चला, छत्रपतींच्या कृपेने ती देखील तुमची इच्छा पूर्ण होते. पण तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असतं? कार्यक्रमामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गण घेतो आणि त्याच्यानंतर जी माझी गाजलेली गाणी आहेत तर ती सगळी शिवगीत आम्ही एक पाठोपाठ एक सगळी घेतो आणि कार्यक्रमाचा शेवट आम्ही आरतीने करतो. पण मध्यंतरी आम्ही संबळ आणि दिमडी, म्हणजे महाराष्ट्रातलं हे खूप जुनं वाद्य आहे आणि रणवाद्य बोलू शकतो आपण याला. रणवाद्य का म्हणतात त्याला रणवाद्य? कारण की संबळ ऐकला, डिंबडी ऐकली की अंगावरती प्रॉपर काटाच येतो. एक स्फुरसंचार संचारतो आणि लोकांच्या डोळ्यातून पाणी पण आम्ही पाहिलेलं वाजवताना किंवा ते त्यांचं जे रिॲक्शन असतं ते आम्ही बघत असतो. ते बघून भारी वाटतं आणि वाजवायला अजून जास्त स्फूर्ती येते. जोरदार मजा येते. खूप मजा येते.
सोशल मीडियावरती बघितलं की तुमचं संबळ आणि दिमडीची जी जुगलबंदी आहे ती हळूच त्याचा व्हिडिओ पॉपअप होत असतो, हो. सारखा वरती येतो, कारण तो ट्रेंडिंग मध्ये, तो लोकांना Trending आवडतो, मध्ये. लोक बघतायत म्हणून. पण या सगळ्या याच्यामध्ये कोणी तुम्हाला असं विचारतं का की तुम्ही सोशल मीडिया हिरो आहात, खऱ्या मुख्य प्रवाहातले तुम्ही गायक नाही आहात, तुमचं घराणं काय? आमचं गाणं काय? पहिली गोष्ट तर हे सांगतो की आमचा एकच मुद्दा आहे की डीजे समोर तर भरपूर लोक डान्स करतात, पण ह्या रणवाद्यावरती भरपूर लोकांनी डान्स केला पाहिजे. आणि तुम्ही जसं विचारलं की घराणं, तर घराणं म्हणलं तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कला आहे. मुळात गोंधळी समाजामधून मी येतो आणि आमच्या पूर्वजांनी जे काही गोष्टी केल्या ते पिढ्यानपिढ्या समोर चालत आल्या. माझ्या आजोबांनी ही कला मला दिली, याला दिली आणि आम्ही तीच पुढे घेऊन जातोय, कारण राजाश्रय मिळालेली ही कला आहे. बरोबर, महाराजांच्या दरबारात. महाराजांच्या हा, दरबारात महाराजांच्या राजाश्रय दरबारामध्ये. मिळालेली कला आहे, तर ती तेवढ्याच ताकदीने सादर केली पाहिजे, हे असं आमच्या दोघांचं एक म्हणजे बोलणं होतं. जेव्हा कधी आम्ही कार्यक्रमाला जातो, आम्ही असं समजतो आजचा हा आपला शेवटचा कार्यक्रम आणि तेवढ्याच ताकदीने द्यायचा, याच्यानंतर कार्यक्रम करायला मिळेल न मिळेल, त्यामुळे ती ऊर्जा येते. आणि शेवटी महाराज आहेतच पाठीशी, त्यांना बघितल्यानंतर कोणालाही ऊर्जा येईल. नाही, तुम्ही ज्या पद्धतीने महाराजांना व्यक्त करता वेगवेगळ्या गाण्यांमधनं, इव्हन संबळ आणि दिमडीची ती जुगलबंदी आहे, तर काय ज्यावेळेस तुम्ही ती जुगलबंदी करत असता, काय तुमच्या मनात नेमकं सुरू असतं दोघांच्या? हा जेव्हा माझं होतं तेव्हा मला तर डान्सच करावं वाटतं, कारण लोकांना तर आपण नाचवतोय पण आपल्याला पण नाचावं असं वाटतं. जेव्हा मी म्हटलं ना मगाशी की पब्लिकच्या ज्या रिएक्शन्स असतात खूप जबरदस्त असतात, कोणी कौतुकानं बघतं, कोणी रडतं, ज्याला जसं वाटेल तसं तो आनंद उत्सव साजरा करतो. एवढं असं वाटतं की चला आपण कुठेतरी लोकांच्या कामी येतोय आणि मिळवलं बुवा. वाद्यांच्या मार्फत आपण त्यांचं तेवढ्या काळापुरतं होईना का दुःख आपण त्यांचं दूर करून त्यांना इन्व्हॉल्व करून ह्या ओरामध्ये आपण घेऊन येतो. हे याचं खूप भारी वाटतं आम्हाला आणि कौतुक वाटतं नेहमीच. आम्ही एक बघतो अभिजित जाधव भरभरून बोलतात, पण अमू जाधव काय फार रिएक्ट होत नाहीत. म्हणजे नाही, रिॲक्ट याच्यासाठी होत नाही की मी जे आहे ते ऑन स्टेज गायकीमधून दाखवतो जे आहे ते. बर बर, जे काय ते आपल्या हा, जे परफॉर्मन्स काय ते ठोक वाजवायचं, बस बस, बस बस, दुसरं काहीच नाही. काहीच नाही. बरं, ही गाणी नेमकी सुचतात कशी? मुळात छत्रपती तुम्हाला उमजलेले असतात, समजलेले असतात, तेव्हा तुम्ही ते व्यक्त करू शकतात. बरोबर. तुम्हाला दोघांना एक सामायिक प्रश्न विचारायचा आहे. तुला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत? मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत की महाराजांचा जो इतिहास आहे आता पूर्ण वाचला आहे, त्यामुळं ते सगळं माहिती आहे. पण जेव्हा कधी मी महाराजांचं नाव घेऊन एखादी गोष्ट करतो, जेव्हा मी मनाने खचलेला असतो, तर त्यावेळेला मी महाराजांची मूर्ती पाहतो, महाराजांकडे 2 हात जोडतो, कारण आज जो काही आहे तो त्यांच्यामुळे. माहिती नाही पण ते त्यांच्याकडे बघितल्यास एक वेगळी ऊर्जा मनामध्ये येते. आणि राहिला प्रश्न आता बाकी सगळ्या गोष्टींचा, ते तिथूनच आहे सगळं. म्हणजे आज आपण जे जगतोय, ज्या व्यक्तीने देव, देश आणि धर्मासाठी एवढं रक्षण केलं, सगळ्यांसाठी लढा घेतला आणि एवढा सगळा असा पराक्रम केला, तर त्या पराक्रमाला बघूनच म्हणजे ऊर्जा येते आणि ते शब्दच नाही आहेत माझ्याकडे, म्हणजे आता काय सांगू. आमची सुरुवातच उठल्यानंतर महाराजांच्या दर्शनाच आम्ही सुरुवात करतो जे आहे ते. बरोबर. दिवसाची सुरुवात महाराजांचं दर्शन घ्यायचं, जे बाकीचे आहेत ते कामानंतर. गाडून थडग योद्धत हक्कान घेतो ना, गाडून थडग योद्धत हक्कान घेतो ना, गाडून थडग योद्धत हक्कान घेतो ना, हक्कान घेतो ना. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम, 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 शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम. कशा विसरू आम्ही वीर बलिदानाच्या राती, वाघापरी लढला शंभू इतिहासाची ख्याती, हे वाघापरी लढला शंभू इतिहासाची ख्याती, वाघापरी लढला शंभू इतिहासाची ख्याती. कंठात रुतले भाले वाहिले रक्ताचे पाट, शरीर
शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम 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 ध्यान देऊन ऐक मर्दा सांगतो कथा इतिहासाची माय भूमी गुणगान गाती नरसिंह राजा छत्रपत सह्याद्री कोपला धरणी कापली राज बघून त्याचे हात बरफाट तानाजी बाजी धनाजी कंक लढून पुसला मोगली कलंग मराठी माती मर्दाची छाती 18 पगड लढल्या जात लावा तुम्ही कुरफत ताकद पुन्हा हिंदूचं सळसळ रक्त ठोकून सांगतो हलवू तख्त काशी मथुरा करुणी मुक्त काशी मथुरा करुणी मुक्त काशी मथुरा करुणी मुक्त प्राणप्रिय धर्म फडके भगवा ध्वजा भाळी त्रिशूळ घेऊन हाती शिवगंध लावून भाळी त्रिशूळ घेऊन हाती शिवगंध लावून भाळी त्रिशूळ घेऊन हाती शिवगंध लावून भाळी तो महादेवाचं नाव करुण लाखाचा वार नडला होता वाघवीर होळकर मल्हार हे नडला होता वाघवीर होळकर मल्हार नडला होता वाघवीर होळकर मल्हार येणार नंदी देवा मुक्त करण्याची विधाम येणार नंदी देवा मुक्त करण्याची विधाम येणार नंदी देवा मुक्त करण्याची विधाम मुक्त करण्याची विधाम बोलो जय श्रीराम शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम काशी मथुरा बाकीराम शिवरायांची आन 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 काशी मथुरा बाकीराम कुठली गाणी आहेत शिवरायांवरची ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो? आत्ता माझं नुकतंच व्हायरल झालेलं शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम हे गाणं एवढं व्हायरल झालं म्हणजे 16 जूनला जो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तर त्या सोहळ्यामध्ये हे गाणं मी युट्यूबवरती रिलीज केलं होतं आणि तिथे एक रॅप गायला होता तो रॅप प्रचंड व्हायरल झाला 2 दिवसात त्याला जवळपास इंस्टाग्रामवरती 12 मिलियन व्ह्यूज मिळाल्या बर आणि बऱ्याच लोकांनी व्हिडिओ छत्रपतींना आपण रॅप मधनं व्यक्त करू शकतो. करू शकतो हा प्रयत्न केला म्हणजे मला थोडीशी भीती होती की लोक ऍक्सेप्ट करतील नाही करतील मला वाटतं हा 16 ओळीचा रॅप आहे काहीतरी आणि एका 16 एका ओळी- श्वासामध्ये गायचा हो, एका श्वासामध्ये दमामध्ये तो गायचा होता आणि ऑन दी स्पॉट तिकडे आम्ही सादर केला लोकांनी एवढं प्रेम दिलं म्हणजे एवढं प्रेम दिलं की तो खूप घराघरात पोहोचला आणि खास कार्यक्रमांमध्ये तो रॅप ऐकण्यासाठी लोक येतात. बरं झलक रॅपची झलक. हा 16 ओळींचा रॅप. हा ध्यान देऊन ऐक मर्दा सांगतो कथा इतिहासाची माय भूमी गुणगान गाती नरसिंह राजा छत्रपती सह्याद्री कोपला धरणी कापली राज बघून त्याची हातभर फाटली तानाजी बाजी धनाजी कंक लढून पुसला मोगली कलंक मराठी माती मर्दाची छाती 18 पगड लढल्या जात लावा तुम्ही कुरफत ताकद पुन्हा हिंदूचं सळसळ रक्त ठोकून सांगतो हलवू तख्त काशी मथुरा करुणे मुक्त काशी मथुरा करुणे मुक्त काशी मथुरा करुणे मुक्त. वा 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 हे खरंच एका श्वासात आहे. हो एका श्वासात आहे म्हणजे खरं तर लिहिणाऱ्याची कमाल आहे म्हणजे ऋषिकेश देशमुख म्हणून एक मित्र आहे माझा तर त्यांनी हे गाणं लिहिलं आम्ही जवळपास 1 वर्ष झालं या गाण्यावरती काम करत होतो ती लिंक नव्हती लागत की म्हणजे असतं नाही एखादं गाणं ऐकलं की त्या वाईब्स क्रिएट होणं हा रॅप आला आणि पूर्ण इतिहास म्हणला म्हणजे पहिलंच गाणं इतिहासातलं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजा मल्हारराव होळकर महाराणा प्रताप प्रभू श्रीराम पुन्हा काशीचे विश्वेश्वर त्याचबरोबर हनुमंतराया एवढे सगळे एका गाण्यामध्ये आम्ही घेतले संदर्भ सगळे घेतले. सगळ्यांचे संदर्भात घेतले. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही संकल्पना घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती काही शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला की ठराविक एका वर्गाचंच रिप्रेझेंटेशन तुम्ही करतायत किंवा ही कितपत ही गाणी फक्त महाराजांवरची चालू शकतील वेगळी पण गाणी घ्या ऑर्केस्ट्राचं थोडंसं तुमच्या कार्यक्रमाला स्वरूप द्या कारण शेवटी
व्यवसाय महत्वाचा हो, 4 पैसे तर मिळाले पाहिजे. नाही बरोबर. पहिली गोष्ट तर पैसे तर मिळतात, पण पैसे मिळण्यापेक्षा मी माझ्या लहानपणीचा किस्सा सांगतो. म्हणजे 1999ला जेव्हा पहिल्यांदाच मला हे कळलं की हे अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात. आजोबा गायक होते, संबळ पण वाजवायचे. आजोबांनी कार्यक्रमाला घेऊन गेले. तर त्यावेळेला असं झालं की मला बोलले, "चल, तू काहीतरी म्हण किंवा काहीतरी करून दाखव आम्हाला." तर त्यावेळेला 1000 रुपये सुपारी असायची गोंधळाची 1999ला. तर गेलो, एक डान्स केला छानपैकी आणि एक असंच गाणं म्हणलं. गाणं म्हणल्यानंतर सगळं झालं. मग आरती वगैरे झाली सकाळी. आरती झाल्याच्या नंतर मग आजोबा म्हणले, "इकडे." मग गेलो. मला 25 रुपये दिले. म्हणलं काहीच नाही केलं आणि 25 रुपये मिळाले. त्यावेळेस 25 रुपये खूप खूप वाटायचे आम्हाला अरे तेव्हा. भरपूर होते. खूप अडीच रुपये आणि एवढे पैसे मिळाले मला पहिल्या दिवशी आल्यानंतर. मग ते पैसे मी खाऊला वापर, कुठे आता एवढे पैसे संपणारच नाही माझ्याकडून, लहान होतो मी. खाऊला वापर, इकडे वापर, तिकडे वापर. मग ती एक अपेक्षा आली की चला पैसे मिळतायत करूया. असं करत गेलो आणि हळूहळू समजत गेलं की हे काय आहे किंवा काय कला प्रकार आहे. काय गाणं गायलं होतं तेव्हा, ते आठवतं काय? ते पहिलं गाणं आठवतं? मला तेव्हा वाटतंय ते हे असेल गार डोंगराची. गार डोंगराची हा, हवा, एखादी झलक काय? ते खरं तर ही गोंधळातली पारंपरिक गाणी हा, आहेत ना? पारंपरिक गाणी ते. हा, पारंपरिक. हा. गार अनगार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा. गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा. हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला बिनू किती. हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला बिनू किती. काळूबाईला बिनू किती. माझ्या आईला काळूबाईला, माझ्या आईला काळूबाईला पालखीत मिरवन बाईला सोसन गारवा. गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा. तुम्ही दोघं जुळे आहात का? जुळे नाही, खूप लोकांचं असं म्हणजे गैरसमज होतं की जुळे. सख्खे भाऊ आहोत हा. आम्ही, खरं तर तिघे भाऊ आहोत. बरं. आम्ही दोघं ऑन स्टेज असतो हा. आणि बॅक स्टेजला जो असतो तो आशिष, म्हणजे माझा मधवा भाऊ. पण मग आता दोघंही स्टेजवरती होता, कधी स्पर्धा होते स्टेजवरती दोघांमध्ये? स्पर्धा तर होत नाही, पण भांडणं मात्र होतात. कशावर होतात? मुळात लोकांची भांडणं कोणाची प्रॉपर्टी साठी होतात, कोणाचा फॅमिली मॅटर असेल. आमची दोघांची भांडणं फक्त स्टेजवरती गेल्यानंतर हे गाणं का गाऊ दिलं नाहीस मला, अच्छा. हा याच्यामुळे भांडण होतात बस. तुम्हाला या छत्रपतींच्या सगळ्या इतिहासात सगळ्यात जास्त, म्हणजे छत्रपती तर भावलेलेच आहेत, पण अधिक त्यांच्या व्यतिरिक्त भावलेलं कुठलं पात्र? मला बहिर्जी नाईक खूप जास्त, म्हणजे का? कारण महाराजांनी कुठली लढाई करण्याच्या आधी एक प्री प्लॅनिंग व्हायची. हम्म. तर असंही आपण सगळ्यांनी वाचलेलंच आहे की स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून बहिर्जी नायकांना हे केलं जातं. तर बहिर्जी नायकांचं जे प्लॅनिंग होतं ते खूप जबरदस्त असायचं आणि ते सगळं महाराजांपर्यंत पोहोचायचं. आता त्याच संदर्भात आलेली एक करपल्लवीची भाषा होती, जे गोंधळी समाजाने उदयास आणलेली ती करपल्लवी. करपल्लवीची भाषा, हा. करपल्लवी ती त्यावेळी वापरली गेली. वापरली गेली ती, म्हणजे युद्धामध्ये काही गोष्टी सांगायच्या हो असतील. हो हो, पण ती माहिती नव्हती. तर बहिर्जी, आता पूर्वी कसं होतं, गोंधळी समाज काय करायचा, कुठला सण असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, तर पहिले भिक्षुकी वगैरे करायचे. तर भिक्षुकी करताना किंवा नवरात्रीमध्ये गाव मागायला जायचे, प्रत्येकाच्या दारात जाऊन, घरात जाऊन घटाच्या भोवती आरती करायचे. तर ते आरती करत असताना काय झालं, बहिर्जी नाईक वेषांतर केलं. बहिर्जी नाईक कोणालाच ओळखू येत नव्हते, फक्त महाराज ओळखू शकत होते. ते वेषांतर केलं, वेषांतर करून ते गेले आणि तिथे त्यांना 2 गोंधळी दिसले. एक तुंतुनावाला होता, एक संबळवाला होता. ते गाणं म्हणत असताना एका आजीने काय केलं, दक्षिणारूपी पाऊड दिला, म्हणजे जोगवा दिला. जोगवा देण्याची पद्धत आजपर्यंत गोंधळात आहे. जोगवा किंवा पाऊड असं, म्हणजे ज्याला ज्याला जसं वाटलं, पण मूळ जोगवा आहे. तर तो जोगवा दिला. जोगवा दिल्यावर नाव सांगितलं कानामध्ये, बोटांच्या इशाऱ्यावरती ते नाव सांगितलं आणि समोर एक 10 फुटावर तो गोंधळी होता संबळवाला. त्याने ते इशाऱ्यावर नाव ओळखलं, बघितलं, गोंधळ्याला बोलवलं, सगळं गाव मागितलं, गोंधळ्याला बोलवलं आणि यांनी वेषांतर केलं होतं त्यामुळे काही लक्षात नाही आलं. त्यांना विचारलं, गोंधळी बुवा इकडे या. आता गोंधळ्यांना वाटलं हे कोणीतरी आता मोगलांचा शिपाई, आता ह्यांनी आपल्याला पकडलं, सगळं आता लुटून घेऊन जाणार. बरोबर. त्यांनी विचारलं, मागासपासून बघितलं तुम्ही काय केलं? गोंधळी म्हणजे अहो काय नाही सरकार, हे आमचं रोजचं आहे म्हणे, असं तसं. गोंधळी सांगायलाच तयार नाही. आता बहिर्जींना कळलं, गोंधळ्यांना कळलंय की आपल्यावर याला संशय आलाय. मग ज्या वेळेला महाराजांचं नाव घेतलं त्यावेळेला गोंधळाच्या अंगावर काटा आला. तू शिवाजी महाराजांना ओळखतो का? गोंधळी म्हणला, होय होय, महाराजांचं नाव माहिती आहे आम्हाला, आम्ही महाराजांना फक्त कधी बघितलं नाही. बरं. मग असं म्हणल्यावर मग बहिर्जी म्हणले, महाराजांना पाहायचंय तुम्हाला? गोंधळी बोलला, होय होय, पण एक काम करावं लागेल. मग कुठलं काम? तर ही जी तुमची काय जी भाषा होती ना, याच्याबद्दल आम्हाला सांगा. त्याला करपल्लवी भाषा म्हणतात. करपल्लवी. करपल्लवी. मग ती बोटांची भाषा बहिर्जी नायकांना गोंधळ्यांनी सांगितली आणि तानाजी मालुसर यांनी ती शिकली. आणि सगळ्या जेवढे वासुदेव असेल, वाघ्या मुरळी, जोशी, भराडी, नाथपंथी, नंदी बैलवाला, कुडमुडा,
ह्या सगळ्या लोकांना शिकवली. कारण हे सगळे हेर होते, वेगवेगळे वेषांतर करून प्रत्येक गावामध्ये जायचे. ही भाषा शिकवली. कोंढाणा किल्ल्याचा जो इतिहास आहे, तिथे कोळीवाड्यात गेल्यानंतर गोंधळाच्या विषयात तानाजी मालुसरे गेले होते. तर गेल्यानंतर बोटांच्या इशाऱ्यावरती निरोप आणला, दरबारात सादर झाला, तो किल्ला पण जिंकला. आणि शेवटी मग हे कसं काय केलं, महाराज पण म्हणजे आश्चर्यचकित झाले, हे काय प्रकार आहे. तर त्यावेळेला त्या गोंधळ्यांना तिथं बोलवलं आणि मानाचा हेरगिरीचा मुजरा रायगडाच्या दरबारामध्ये मिळाला. पण ही कला लोप पावत चाललेली आहे. हा, लोक पावत चाललेले आजकाल. काय सोशल मीडियामुळे जास्त म्हणजे काय बघायला भेटतच नाही कला. हम्म, हम्म. महाराष्ट्रात मोजकीच 100 लोक असतील हो. म्हणजे आमच्या ह्याच्यामधली, तर ती 100 लोकांपैकीच काही लोक करतात, आता काही लोक करत पण नाही. मराठवाड्यामध्ये खूप जास्त ही कला अजूनपर्यंत म्हणजे आहे, लोकांनी टिकवलेली आहे. पण याच्यातनंच खरं तर वेगवेगळ्या युद्धाबद्दलचे संदेश दिले जायचे, बिलकुल बोटांच्या इशाऱ्यावरती काय बोललंय कळतच नव्हतं. कळतच नव्हतं. या म्हणजे काय इशारा करतो हे समजत नव्हतं. मेसेज पोहोचायचा तिथपर्यंत जायचा आणि तेवढ्या वेळात सगळं होऊन जायचं. सुरुवातीला हा कार्यक्रम सुरू केला, आता त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो. आम्ही बघतोय की गर्दी असते भयानक. अगदी ड्रोनचे व्हिज्युअल्स पण मला या सगळ्या याच्यात बघायला मिळाले. हो. ज्यांनी सुरुवातीला तुमची थट्टा केली तेच लोक आज तुमचं कौतुक करतात. कौतुक ज्या लोकांनी आमची थट्टा केली आज तेच कॉल करून बोलतात, तो खूप मोठा झाला, भेटत नाही आजकाल. असे म्हणजे हे येतात, कॉल वगैरे येतात भरपूर लोकांचे. कधी कधी तर असं झालं की म्हणजे आत्ता होतं आमच्यासोबत की हा माझ्यामुळे मोठा झाला किंवा मी याला मोठं केलं. श्रेय घेणारी माणसं. श्रेय घेणारी घेणारी माणसं माणसं थोडक्यात भरपूर आहेत. मला एकच वाटतं की म्हणजे आता हे माझ्यासोबत नाही, प्रत्येक कलाकारासोबत किंवा जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत हेच होतं. एखाद्या उंचीवर तो पोहोचला तर बाजूची लोक तेच बोलतात. मला एवढंच वाटतं खरंच जर त्यांनी आपल्याला मोठं केलं असतं तर ते आपल्यापेक्षा ऑलरेडी मोठे असायला हवे होते. बरोबर, म्हणजे ते मोठं केल्याचं श्रेय आपण त्यांना देऊ शकतो. देऊ शकलो असतो. मग एक पाऊल तुम्ही आमच्या पुढे असायला हो, पाहिजे. असायला पाहिजे मग ऑब्व्हियसली. आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मागे आलो असतो. जी जी बिलकुल. पण ते अशा गोष्टी बऱ्याच घडल्या, पण आम्ही त्याला लक्ष देत नाही. आम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतो आणि आमचं प्रेझेंटेशन मधून जेवढं जास्त चांगलं करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो. बरं, पण म्हणजे 2.5 तासाच्या कार्यक्रमात दरवेळी काहीतरी नवीन गाणी तुम्हाला सुचलेली असतात त्याच्यापूर्वी. हो बिलकुल बिलकुल. तुम्ही ती संगीतबद्ध करून सादर केलेली सादर असतात. केलेले आहेत. हा, येणाऱ्या कालावधीत कुठलं तुम्ही गाणं आणता छत्रपतींबद्दलचं? आत्ता संभाजी महाराजांच्या गाण्यावरती काम सुरू आहे, पण अजून पूर्ण नाही झालेलं. तर ते झाल्यानंतर नक्कीच करेल. पण माझं एक गाणं होतं, पाहुणी आली घरा. हा, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा झाला होता, याचा पहिलाच कार्यक्रम होता आणि तो होता रायगडावरती. बर, क्या बात आहे. आणि जवळपास 1 लाखाच्या जवळ असं पब्लिक होतं आमच्या समोर, खच्चून भरलेलं. खच्चून भरलेलं. आणि ते पाहुणी आली घरा मी गाणं गायलं. गाणं गायल्यानंतर जी लाईन होती, जिजामाईने सेवा केली, तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा सगळेच लोक गायला लागले. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे हे माझं गाणं नाही, या सगळ्या लोकांना हे गाणं पाठ आहे. ते गाणं एवढं व्हायरल झालं तेव्हा. बर, आणि याचं ते साखराबाई टेकाळे खूप मोठ्या लोकगीत गायक आहेत, ज्यांनी देवीची खूप गाणी गायली. त्यांचं एक गाणं होतं, झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. आता अमुस सांगेल त्या गाण्याबद्दल तुम्हाला. हा, कारण की साखराबाई टेकाळे यांचे गाणे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. बरोबर. म्हणजे आजोबांसोबत जायचं गोंधळाला वगैरे. साखराबाई टेकळ्यांची. हा, साखराबाई टेकाळे म्हणजे खूप मोठं नाव आहे हे. बरोबर. आजोबांसोबत गोंधळाला वगैरे जायचं, मग त्या टायमिंगला ते गाणे पहिले ते त्यांचेच गाणे लागायची पहिलं. त्याच्यामधलं हे गाणं होतं, झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. कसं? बस ते गाणं सुचलं, ऑन दी स्पॉट बोलला, तू काय गाणार आहे आज? हा, मी बोललो ठीक आहे चल प्रयत्न करतो. मला हे गाणं आहे, म्हणजे पारंपरिक जुनं गाणं आहे हे, पण त्याला आपल्या वेस्टर्न याच्यामध्ये कसं आपल्याला प्रेझेंट करता येईल हे आम्ही थोडा विचार केला. ते गाणं असं होतं, बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हे झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हे
काळूबाईच्या नावानं आणि मग काय म्हणायचं बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर हळू 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 चले ग काळू करवंदी बनाते हळू 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 चले ग काळू करवंदी बनाते हळू 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 चले ग काळू करवंदी बनाते एकच बाई करवंदी बनाते अरे काळू बाईच्या नावाना सांग भले मग कसं काय म्हणायचं बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर 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 बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. त्यात तू ते काहीतरी कडवं असं भारी घेतोस, हळू 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 हळू. हा ते लोकांना ते काय झालं एका शो मध्ये मी जस्ट ट्राय केला ह्या हळूहळू म्हणजे त्या कडव्याला काय करता येईल हा, आपल्याला हा. ते व्हिडिओ काल एवढा फेमस झाला की लोकांची रिक्वायरमेंट येते अरे ते हळूहळू काय ते हा, कसं कसं हा. कसं कसं ये हळू 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 चल ग काळू नारळी बनात हळू 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 चल ग काळू नारळी बनात कसं बाई नारळी बनात वा वा. अरे काळूबाईच्या नावाने सांग भलं. बया बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर झाली नजर काळूबाई घ्यावा पदर कौतुक आहे तुमचं. ही सगळी पारंपरिक गाणी खरं कोणाला माहित पण नाहीत आणि ती तुमच्या शो मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का शो एका साईडला पण हे दोन गाणे ऐकण्यासाठी लोक म्हणजे खूप खूप जास्त उत्साही असतात. आणि महाराजांचा रॅप आणि हे काळूबाईचं गाणं काळूबाईचं गाणं बरोबर. आणि आम्ही थोडंसं काय केलंय कार्यक्रमाला आत्ताच्या तरुण पिढीला आवडेल अशा पद्धतीचं ड्रेसिंग म्हणा किंवा तसं म्युझिक. मूळ गाभा आम्ही हलवला नाही त्याचा, पण त्याच्यामध्ये हे नवीन वाद्य आहेत, कीबोर्ड आहे, पॅड आहे, ढोलकी तर आहेच आहे, मुळात पारंपरिक वाद्यच आहे. या सगळ्यांचं एकत्र करून आम्ही हे केलं, पण ते लोकांना आवडायला लागलं. ह्याच्या आवाजामध्ये हे काळूबाईचं गाणं म्हणजे बघायचंच काम नाही. म्हणजे लोक एवढी खुश होतात, एवढी खुश होतात. जेव्हा हा म्हणतो ना हळूहळू, तेव्हा सगळे खाली बसतात आणि सगळे एकदा जल्लोष करतात. क्या बात आहे, क्या बात. पण प्रेझेंटेशनचं गमक तुम्हाला म्हणजे काय म्हणून समजलेलं आहे, फॉर्म्युला तुम्हाला गावलाय हे तुमच्या कार्यक्रमाच्या प्रेझेंटेशनवरनं लक्षात येतं. हे ड्रेस जे आहेत म्हणजे आताही मी बघतोय तू सेमच आहे हा पॅटर्न. ठरवून नसतं, तुम्ही स्वतः तुम्ही नाही डिझाईन करता? ड्रेस डिझाईन आम्हीच करतो कारण की मी 8 वर्ष मुंबईमध्ये राहिलो त्याच्यामुळे ड्रेसिंग सेन्स होता मला थोडाफार. त्याच्यामुळे मग दादा बोलायचंय आपल्याला असं करायचंय हे करायचंय म्हणजे दर शोला वेगळी ड्रेसिंग असते आमची. बरं. दादा सिलेक्ट करायचं मला पाठवायचं मी बोललो याच्यामध्ये थोडाफार चेंजेस वगैरे पाहिजे आपल्याला. पण अशी दोन भावांमध्ये मी ड्रेसवरनं भांडणं झालेली फार ऐकलेली आहे. तुमच्या दोघांमध्ये ते होत नाही त्याचा नाही होत. मुद्दा काय प्रत्येक गाण्याला एक ड्रेस कोड म्हणजे प्रत्येक लोककला प्रकाराला गोंधळाला वेगळा आहे, लावणी म्हणजे तमाशा कलावंत त्यांचा एक वेगळा युनिफॉर्म आहे, शाहिरांचा वेगळा आहे, शेतकरी गीत जे गातात लोक त्यांचं वेगळं आहे, कोळी गीत गातात त्यांचं वेगळं आहे. शिवगीत गाण्यासाठी काय पाहिजे तर आत्ताचं इंडो वेस्टर्न मूळ महाराष्ट्रातलं किंवा महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातलं
वरती काहीतरी असं जॅकेट वगैरे आणि मध्ये पारंपरिक पोशाख कुर्ता पायजामा किंवा तो ड्रेस, बाराबंदी जशी होती ती बाराबंदी आम्ही मध्ये घालतो आणि वरून नवाबी घालतो, म्हणजे जोधपुरी घालतो. बरोबर. अशा पद्धतीचे वेगवेगळे ड्रेसिंग आणि लोकांना ते आवडतं आणि त्यामुळं कदाचित अजून जास्त म्हणजे लोकांपर्यंत त्याच्यावरती फेटा. फेटा असणार. महाराष्ट्राचं जे मेन आहे हो, ते फेटेचे मी फार तुमचे वेगवेगळे प्रकार बघितले. असे किती फेटे आहेत तुमच्याकडे? खूप सारे आहेत. आणि एक गोष्ट सांगतो, हा. फेटे सगळे हाच बांधतो, बरं, पूर्ण फेटे. तुला फेटा बांधता हा, येतो? फेटा बांधता येतो. हर हर महादेव मुखी होत त्यांच्या नाव झाला मुघलांचा रकरदान काळ हर हर महादेव मुखी होत त्यांच्या नाव झाला मुघलांचा रकरदान काळ हिंदू धर्माचा करुणी उद्धार असं मर्दा मराठ्याच पार जय भवानीची देऊन ललकार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार 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 छत्रपती शिवबान पदरी दिला दान हिंदवी स्वराज्याची राखतो आम्ही जाण हिंदवी स्वराज्याची राखतो आम्ही जाण हिंदवी स्वराज्याची राखतो आम्ही जाण जगदंबा मातेची घेऊन आन चंद्र सूर्य साक्ष देती भगवा आमची शान चंद्र सूर्य साक्ष देती भगवा आमची शान हे चंद्र सूर्य साक्ष देती भगवा आमची शान हिंदुस्थानावर मोठं उपकार हिंदुस्थानावर मोठं उपकार घातला या तलवारीचा वार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार हर हर महादेव मुखी होत त्यांच्या नाव झाला मुघलांचा रकरदान काळ हर हर महादेव मुखी होत त्यांच्या नाव झाला मुघलांचा रकरदान काळ हिंदू धर्माचा करुणी उद्धार असं मर्दा मराठ्याच पार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार अन घातला या तलवारीचा वार घातला या तलवारीचा वार जय भवानीची देऊन ललकार घातला या तलवारीचा वार म्हणजे आम्हाला अजून टाय बांधायचं पण इतकी वर्ष ऐकरीला आम्ही टाय घालून सुद्धा. रेग्युलर फेटा खूप छोटा असतो. हा नऊवारी साडीचा फेटा आम्ही क्रिएट करतो. मला वाटतं जवळपास 8 का 9 मीटर 9 मीटरचा फेटा असतो हा, खूप मोठा फेटा असतो. 9 तो घालायचा. हो, घालावाच लागतो. जे काय पाहिजे ते रुबाबदार बस, अगदी बस, बस. मिजाज निकलना चाहिए उसमें. कारण कार्यक्रमच रुबाबदार व्यक्तिमत्वाचा करतोय, कारण ज्यांनी एवढं सगळं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तर तो गाण्यामधून तर जातोच आहे, पण आपल्या पर्सनॅलिटी मध्ये पण तो गेला पाहिजे. एक्सप्रेशन म्हणा, गाण्याचं कसं
सादरीकरण करायचं, ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही ते पोहोचवण्याचं काम करतो. पण आता महाराजांच्या वंशजांनी तुमचे कार्यक्रम बघितले असतील, म्हणजे उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, तर काय त्यांचे रिएक्शन्स, म्हणजे कसं तुम्ही त्यांच्यासमोरही कार्यक्रम केलेच असतील की? हो, शिवेंद्र महाराजांसमोर आता कार्यक्रम केला आम्ही धाराशिवला धाराशिवमध्ये. कार्यक्रम. खूप जास्त कौतुक केलं त्यांनी आमचं. म्हणजे कौतुकाची थाप असते नाही एखाद्या राजेशाही घराण्यामधून, की तुम्ही जे करताय ते खूप सुंदर करताय. खास तर याच्या काळूबाईच्या गाण्याचं खूप कौतुक केलं आणि दिमडी संबळ वगैरे खूप त्यांना एवढं आवडलं. साताऱ्यात पण त्यांनी कार्यक्रम आमचा तिथे घेतला होता. तर त्यांनी खूप सारं कौतुक केलं आमचं. महाराजांबद्दलच्या इतिहासाला उजाळा दिलाच गेला पाहिजे, पण आज तो इतिहास व्यक्त होत असताना काही वेळेला काही वेगवेगळी मतं त्या व्यक्तीकडनं व्यक्त होतात. बरोबर. पण तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने साध्या शब्दामध्ये महाराजांना व्यक्त करतात, तेही संगीतामधनं. बरोबर. पण कोणी असं म्हटलं हे नव्हतं, तुम्ही असं म्हणायला पाहिजे, हे असं नाहीये महाराजांबद्दल, हे असं कसं तुम्ही बोलता, असं कोणी काही ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही? नाही, अजूनपर्यंत तरी अजून कोणीच तर नाही घेतलंय. नाही. कारण आम्ही जे करतो ते पूर्ण मनातून करतो आणि आम्ही सोप्या भाषेत लोकांना कळेल अशा भाषेमध्ये करतो. खरं तर पुस्तकांमधून ही आता करपल्लवी जशी सांगितली, अशा बरेचशा काही गोष्टी आहेत ज्या की इतिहासात नोंद नाहीयेत, पण ते अशाच तोंडी पिढ्यानपिढ्या सांगत आलेल्या आहेत किंवा चालत आलेल्या आहेत. त्या गोष्टी आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे असं कोणी ऑब्जेक्शन वगैरे तर काही घेतलेलंच नाही. पण लोक कौतुक करतात. हा, लोक कौतुक भरपूर करतात. शो झाल्याच्या नंतर अक्षरशः कोण बोलतं घरी चला चहा वगैरे घेण्यासाठी, कोण रडतं आमच्या जवळ येऊन, कोण पाया पडतात. म्हणजे वेगळीच वाईब आहे ती होय ना? शो झाल्यानंतर. आम्ही सुद्धा भारावून जातो कधी कधी शो वरती. पण कधी घरच्या जागरण गोंधळात तुम्ही म्हणजे गोंधळीता असतात, पण तुम्ही करता, तुम्ही पण गाता? नाही, मुळात आम्ही जातीनं गोंधळीच आहेत. अच्छा, हो. तुम्ही गोंधळी गाता. त्यामुळं बरोबर. लहानपणीपासून आम्ही गोंधळा म्हणजे आमची सुरुवात ही गोंधळापासूनच झाली. आम्ही किती जरी मोठं नाव झालं, काही जरी झालं, आम्ही आमची जागा विसरणार नाही. कारण आम्हाला ज्या गोष्टीने मोठं केलंय, म्हणजे गोंधळी समाज आहे, गोंधळाची कला आहे, त्या गोष्टीने आम्हा दोघा भावांना मोठं केलं. त्यामुळे आम्ही त्या गोष्टी सोडत आणि आज पण आजपर्यंत आम्ही जातो. गोंधळाच्या शोला आजही जातो आम्ही. कुठेही असू कुठे द्या, असू कुठेही द्या. असू द्या. कोणी जर बोलवलं हा, तुम्हाला, अगदी तर अगदी जायचं. जातो. पण म्हणजे काय आपल्याला काय म्हणून आपण एका उंचीवर गेलेलो आहोत आणि आता मग का गोंधळाचे नाही, नाही, कार्यक्रम नाही, करायचे? कमीपणा कोणत्याच गोष्टीमध्ये नाही, कारण की आम्ही तिथूनच मोठे झालो ना. त्याच्यामुळे कमीपणाचा काही विषयच नाही ज्या याच्यामध्ये. गोष्टीने आम्हाला मोठं केलं त्या गोष्टीसाठी नाही म्हणणं म्हणजे वेगळी आपला गोष्ट. मूळ पाय विसरून कसा चालायचा? बरोबर, बरोबर. वृक्ष ज्याच्यावरती थाटला गेला, अगदी, मुळ विसरून चालतच नाही आपल्याला. ये डम 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 मारूवाला, ये पार्वती पती र कैलासवाला, आणि मग ये शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. हे डम 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 डमरुवाला, डम 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 डमरुवाला, हे डम 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 डमरुवाला, डम 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 डमरुवाला, हे पार्वती पती र कैलासवाला, पार्वती पती र कैलासवाला, हे पार्वती पती र कैलासवाला, पार्वती पती र कैलासवाला. हे शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. हे तुझ्या कपाळाला भस्माचा टिळा, तुझ्या कपाळाला भस्माचा टिळा, तुझ्या कपाळाला भस्माचा टिळा, तुझ्या कपाळाला भस्माचा टिळा. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला.
घरच्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत आता एका वेगळ्या उंचीवर गेल्यावर? पूर्वी थोडं अवघड होतं. म्हणजे एकतर बाबा शिक्षक आहेत, त्यामुळं वेल एज्युकेटेड फॅमिलीमधून आम्ही येतो. तर लोक सांगायची, काय आता गाणी म्हणतच फिरणार आहे का, हेच करणार आहे, याला तर खूप बोलायचे. म्हणजे हा मुंबईमध्ये होता, हा मुंबईमधून दांडी मारून तिकडे यायचा कार्यक्रमाला. हे आईबाबांना माहिती नसायचं. आम्ही दोघं जण कार्यक्रम करायचो. कार्यक्रम झाल्यावर कळायचं. मग थोडं ओरडा पडायचा की कशाला करताय, शिक्षकाचा मुलगा आहे, काहीतरी नोकरी करा. मग 2 वर्ष मी शिक्षक म्हणून नोकरी बरोबर आहे ना, एका भावाने 35 दुसऱ्या भावाने 40 असं करून घर चालू शकलं असतं. नोकरीमध्ये मजा नव्हती, खरं सांगतो. बरं. म्हणजे आमचा जन्मच कलाकार म्हणून झालाय, आम्ही नोकरी कशासाठी करायची. हम्म. आणि आमचं पहिल्यापासूनच टार्गेट होतं की महाराजांची गाणी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची, म्हणजे पोहोचवायचीच आहेत. हम्म. शाहीर तर शाहिरांचं काम करताय, शाहिरांचं खूप मोठं योगदान आहे या महाराष्ट्राच्या मातीत. बरोबर बरोबर. पण शिवगीतामधून काहीतरी वेगळं करता येईल आणि दोघा भावांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळून आलं. हम्म. हा मला नेहमी सपोर्ट करतो म्हणजे. हम्म. आणि याच्यामुळेच बऱ्याच गोष्टी घडतात चांगल्या. म्हणजे फक्त गाण्याच्या प्रॉपर्टीवरनं भांडण आहेत तुम्ही, बास हा, बास बाकी तेवढीच काय नाही. प्रॉपर्टी. घरच्या प्रॉपर्टीवरनं भांडण नाही. अजिबात नाही. आणि ते आजपर्यंत होणार नाही पण झाले. नाहीत. हा? होणार ते पण ते ते एवढं शक्य नाही बुवा. हे गाणं मला का म्हणू दिलं नाहीत. नाही, तिथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत ठीक असतं. बरोबर. बरोबर. अं, कधी या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान असे काही प्रसंग आले किंवा असं होतं की काही काही वेळेला क्रिएटिव्हिटीला एक फुलस्टॉप लागतो, आता काही उमजतच नाही, काही समजतच नाही, काही चढ उताराचे प्रसंग आयुष्यातले? 2017ची गोष्ट आहे, जेव्हा म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि अचानक बाबांना फोन यायचे कोणाचे पण. बाबा बाहेर जायचे, बोलायचे, आलं की टेन्शन यायचं, नेमकं काय काय कशासाठी. बरीच वर्ष कळलं नाही आम्हाला, 2020 पर्यंत कळलं नाही. लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी कळल्या. बाबांचा स्वभाव कसा आहे, थोडासा हळवा आहे. एखादा जर व्यक्ती आला, म्हणजे थोडक्यात दानशूर व्यक्तिमत्व आहे. कोणालाही मदत करायची, कोणालाही मदत करायची, पैसे द्यायचे, काही गोष्टी घेऊन द्यायच्या. तर जवळच्या लोकांना असं सगळं केलं आणि जवळपास 40 लाखाचं कर्ज झालं. हे आम्हाला नंतर कळलं आणि त्यांना त्रास व्हायला लागला. आणि अटॅक आला तेव्हा. तर तेव्हा आल्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी आम्ही नंतर विचारलं, बाबा काय झालं, कशासाठी हे सगळं. तेव्हा सांगितलं की असं असं लोकांनी हे केलंय. मग त्याचं टेन्शन आलं. तेव्हा म्हटलं आता संपलं. काय लोक टीका करतायत तुमच्यावरती? हे टीका करतायत की पैसे नाहीयेत, रोज दारामध्ये कोणीतरी नवीन माणूस यायचा पैशांसाठी, पैसे टाक, हे कर, कशी भाषा वापरायचा. ते ऐकून राग पण यायचा, पण काही करू शकत नव्हतं. पैसा असेल तरच सगळ्या गोष्टी असतात हे कळलं तेव्हा. आणि तेव्हा जाणीव झाली अस्तित्वाची, आपण काहीच नाही, आपल्याला खूप काय करायचं आहे अजून. मग खूप लॉकडाऊनच्या नंतर खूप मेहनत केली. मेहनत करून ते सगळं तिघा भावांनी, आशिष, शामू आणि मी, आम्ही तिघा भावांनी ते सगळं कर्ज होतं. जवळच्या लोकांनी फसवलं बाबांना चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन. पण बाबा काहीच बोलले नाहीत कोणाला. सगळे बोलले की, बाबा बोलले चला जे असेल ते असेल. ज्यांना आपण पैसे देऊ केले हां, आणि तेच नंतर नकार द्यायला लागले पैसे परत करा. पैसे परत करायला नकार द्यायले आणि हे कोणाकडून तरी व्याजाने घ्यायचे हम्म. की बाबा आपला जवळचा माणूस आहे, मदत त्याला मदत करावी. केली पाहिजे. मदत केली पाहिजे. पण हा. त्याचा फायदा घेतला त्या लोकांनी. मग शेवटी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही ते सगळं क्लिअर केलं. बरीच मेहनत केली. मग सगळ्या गोष्टी झाल्या. मग तेवढं होऊन आत्ताच यावर्षी 10 फेब्रुवारीला धाराशिवला कार्यक्रम होता. ते प्रेशर असतंच ना. आणि माहितीच नाही यांना काय होऊन गेलेलं. तेव्हा कळलंच नाही आम्हाला अटॅक आलेला. जेव्हा शो सुरू होता, 50,000 लोक समोर होती आणि 2 फोन आले मला कार्यक्रमाच्या दरम्यान. मी कट केले, घरून फोन होते. मग नंतर मेसेज आला की लवकर फोन करा, खूप इमर्जन्सी आहे. मग बाजूला गेलो, फोन केला. त्यावेळेला कळलं बाबांना अटॅक आलाय बापरे. दुसऱ्यांदा. आता काहीच नाही करू शकत. एक तर पब्लिक समोर आहे आणि कार्यक्रम फुल रंगामध्ये आलाय. आता काय करणार. यांना कोणाला काहीच बोललो नाही मी. आहे तसं चालू दिलं. म्हणलं ठीक आहे, लवकरात लवकर आवरतो आणि येतो. तर कार्यक्रम झाला. खुश केलं सगळ्यांना, कारण शब्द दिलेला आहे आणि शेवटी महाराजांचं नाव आहे. महाराजांच्या नावापुढं बाकी सगळ्या गोष्टींचं काहीच येत नाही. मग कार्यक्रम झाला. कार्यक्रम करून मी गावी गेलो आणि बाबांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर 99चे 2 ब्लॉक होते. बापरे. तर ते ऑपरेट केलं. म्हणजे दुर्दैव एवढं ऑपरेट झालं आणि एक तेवढंच भेटलो 15-20 मिनिट आणि कंटिन्यू महाराष्ट्र दौऱ्यावर आम्ही निघून गेलो. पुन्हा पुढे महिनाभर तुम्ही दौरे करत हा, होते? फेब्रुवारी शिवजयंतीचा महिना होता पूर्ण. होय ना. पूर्ण मला वाटतंय 25 शो असतील आम्हाला. 25 शो होते पूर्ण आम्हाला फेब्रुवारी संपल्यानंतर पण आम्हाला जाता आलं नाही. वाईट वाटलं तेवढंच. पण ठीक आहे चला. बाबा बोलले तुम्ही महाराजांसाठी काम करताय, महाराज आधी महत्वाचे आहेत. माझं जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, मी बघेल.
पाहुणी आली घरा पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा कडा सारवण केले वाड्यात सारवण केले वाड्यात हळदी कुंकान देवीचा मळवट भरून हळदी कुंकान देवीचा मळवट भरून मोत्यानं भाग भरा अंबाबाईचा मोत्यानं भाग भरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जिजामाईने सेवा केली जिजामाईने सेवा केली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली पोटी मागितला हिरा माझा शुभा राजा पोटी मागितला हिरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी 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 पाहुणी आली घरा आपण सध्याला बघतो की स्टेजवरती जाता जाता काही प्रश्न झटपट घ्यायचे आहेत मला तुम्हाला स्टेजवरती असणारे जे बहुतांशी आत्ता गाजणारे कलावंत जे आहेत ते हळूहळू त्यांची ती देशी फ्रेम टाकून मुख्य प्रवाहात येताना दिसत आहेत रिएलिटी शो असेल बरोबर. किंवा काही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही दोघंही तसा काही विचार करतात की भविष्यात आम्हाला टीव्हीवरती रिएलिटी शोमध्ये यायचं आहे किंवा काही आम्हाला संधी मिळेल तर आम्ही जरूर करू? मिळाली तर खूप चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे आनंदच असणार आहे. आम्ही प्रयत्नही करतोय की आम्हाला भारतापुरतं मर्यादित नाही राहायचंय किंवा लोककला आपली जी महाराष्ट्राची गाजलेली लोककला आहे की आम्हाला, मी मगाशी सांगितलं की आम्हाला बाहेर देशामध्ये ते वाईड लेवलला रिप्रेझेंट करायचे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुस्तकांमधून सिनेमांमधून तर लोकांनी बघितलेलाच आहे, पण तो लाईव्ह अनुभवण्यासाठी ह्या अशा मराठी कॉन्सर्ट ठेवल्या पाहिजेत आणि शिवगीतांच्या, तर त्याच्यामुळं आम्हाला ते जास्त डोक्यात आहे. रिएलिटी शोचं तर आहेच आहे, आहेच तशी मिळालं संधी तर मिळाली खूप तर मिळालं तर खूप आनंदच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. बिग बॉसने म्हणलं या हॉलमध्ये येऊन बस, आता असं म्हणलं तर जाणार काय? अगदी अगदी आवडीने जाणार, हा, म्हणजे अभिजित जाधव आणि अबू जाधव जाणार बिग बॉस मध्ये असं बिलकुल जाणार, बोलवलं तर नक्की जाईल मी. तिथं आपला चौखरू धरणार. असंही म्हणू शकता, ज्या चांगल्या गोष्टी त्याचं कौतुकच करू आम्ही त्यामध्ये. बिलकुल. बर, डाय हार्ट फॅन लक्षात राहणार आहे? सोलापूरचे एक आहेत प्रशांत साळुंके म्हणून, म्हणजे जसं आरती 3.5 शक्तिपीठाची आली तेव्हापासून तो माणूस आहे आणि आजपर्यंत सोबत आहे. माझ्या चांगल्या वाईट काळामध्ये तो एक फॅन म्हणून शेवटपर्यंत आमच्या सोबत राहिलेला आहे आणि पुढे पण असणार. तो एक खूप जबरदस्त आमचा फॅन आहे. प्रेक्षकांना सांगायचंय हे मंडळ विवाहित आहे, हे मंडळ अजून अविवाहित आहे, त्याच्यामुळे यांना प्रचंड मोठी संधी आहे आपले सूर लावण्याच्या बाबतीत. तर सूर निरागस हो, म्हणजे कोणी महिला वर्गात नाही फॅन तुम्हाला भेटतात तुमच्यावरती प्रेम करा? भरपूर फॅन भेटतात, मेसेज पण भरपूर येतात सोशल मीडियाला, होय ना? पण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपलं जे करिअर आहे, आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याच्यावरती जास्त फोकस असतं आमचं.
आधी लगीन शोचं, मग अमूचं, मग बाकी गोष्टी मग बाकी गोष्टी जे काय असतील त्या. वा वा, खूप छान. तुम्ही अशाच पद्धतीने एकमेकासाठी असेच काम करत राहा म्हणजे या गाण्यांमधनं वेगवेगळ्या भूमिकांमधनं आम्हाला भेटत राहा. आणि मी आज या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांच्या साक्षीने तुमची मेहनत आणि तुमचं एकूणच दैवताबद्दलचं प्रेम लक्षात घेता. बघा, ज्या इष्टदेवतेवरती आपण मनापासून प्रेम करतो ना, त्याचं फळ निश्चित मिळतं. बरोबर. फळाची अपेक्षा न करता तुम्ही काम करताय. आय विश पुढला इंटरव्ह्यू मी असं म्हणेन की कुठेतरी परदेशात टाइम्स स्क्वेअरला न्यूयॉर्कमध्ये तुमचा शो झालेला असेल शिवगीतांचा, आणि त्यानंतर कसा तुमचा अनुभव होता हे विचारण्यासाठी आपण इंटरव्ह्यू केलेला असेल. त्या टप्प्यावर आपण भेटू. पण तुम्ही आलेलाच आहात तर रिकाम्या हाती कसं जायचं बुवा? जाता जाता गाणं तर झालंच पाहिजे. अगदी अगदी. हं? काय गाणार? चला द्या, काहीतरी वेगळं द्या आता आम्हाला, एखादं गाणं. जय रामा जय भवानी कृपाळू बंत परशुरामाची मात आरती व माळू पण भावे व वाळू मुळ माया रेणुके आनंदी जय देवी आणि जय रामा जय भवानी कृपाळू बंत परशुरामाची मात आरती व वाळू पण भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी चतुसुंगी डोंगर वरुणी सत्यानंदातो त्रिगुणातीनी ताळ महातीनी ताळाईच्या चरणी खेळतो चंड मुंड मरधून महिषासुरदया जातो घालून पायास्थळी घालून चरणास्थळी केला आपला रहिवासी आनंदी जय देवी आणि जय रामा जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी शृंगार पिवळा उभी रावळाद्वारी उभी देवळाद्वारी जय जयकार होतो आनंदकार होतो अवघ्या माहुरपुरी पंचतत्वाहून देवी तुझी गाव आरती आई तुझी गाव आरती दोन्ही हात जोडून दोन्ही कड जोडून आईच्या लागू चरणी आनंदी जय देवी आणि जय रामा जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी घाट शिळावर अंबिका उभी राहाशी भवानी उभी राहाशी शिळेवर राहून वाट भक्तांची पाशी लेकर बाळ आईच्या सामोरा येशी तू काही सामोरा येशी उतरून कडेवर घेऊन आपल्या रावळा जाची आनंदी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी कळा चंद्राच्या शोभती कळा सूर्याच्या शोभती आनंदराव दिवट्या परसराव दिवट्या भिजित गातो आरती आनंदी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी जय राम माता भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी आणि जय रामा जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळूवंत परशुरामाची मात आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माया रेणुकी आनंदी जय देवी जय देवी तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच भेटत राहू, गप्पा मारत राहू. तर आम्हाला या ठिकाणी बोलवलं, म्हणजे अमुचा आणि माझा सन्मान केला, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे आणि आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय शिवराय. जय शिवराय. तर मंडळी, या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.